देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी खुले असल्याने यावेळी अभूतपूर्व रंगत पाहायला मिळत आहे। माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे यावेळीही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असले तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही। महायुतीतील शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय, अजित पवार गटाची गुलदस्त्यातील भूमिका सत्यजित कदमांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीनेही यावेळी जोरदार तयारी केल्याने भाजपच्या हातून देवळाली प्रवराची सत्ता जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं काय चाललंय देवळाली प्रवरात, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली। या बैठकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या। माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा प्रमुख नितीन अवताडे, बाबूशेठ टायरवाले, सागर बेग आदी यावेळी उपस्थित होते। नगराध्यक्ष पदासाठी बाबासाहेब मुसमाडे व उद्योजक गणेश भांड यांची नावे समोर आली। आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देण्याची तयारी शिंदे गटाने केली। त्यापूर्वी पालिकेतील सत्ताधारी कदम गटाने नगराध्यक्ष पदासाठी सत्यजित कदम यांचे नाव फायनल केल्याच्या चर्चा रंगल्या। शिवसेनेच्या बैठकीनंतर पालिकेसाठी भाजप व शिंदे गटात एकमत होणार नाही हे स्पष्ट झाले। महायुतीतील तिसरा महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने ही निवडणुकीची तयारी केली असली तरी त्याचेही भाजपसोबत एकमत होईल अशी शक्यता कमीच आहे। म्हणजेच माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नसल्याचे आता बोलले जात आहे। गेल्या पंचवार्षिकला देवळाली प्रवरा नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आली होती। राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता। मात्र संख्याबळ कमी असल्याने त्यांना सत्ताधाऱ्यांना विकास कामांबाबत विरोध करता आला नाही। काही विकास कामे झाली असली तरी अनेक विकास कामांबाबत वादविवाद जाणवली। या दरम्यान देवळाली पालिकेत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या। भाजपकडून निवडून आलेल्या 4 नगरसेवकांनी मावळते नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीशी घरोबा केला। त्यामुळे भाजपची ताकद काहीशी कमी झाली। आता यावेळीही सत्यजित कदम यांच्या विरोधात अनेक पक्षातील नाराजींची मोठ बांधली जाण्याची शक्यता आहे। सत्यजित कदम हे भाजपात असले तरी राहुरी विधानसभा निवडणुकीत ते इच्छुक होते। त्यामुळे स्वर्गीय आमदार कर्डिले गट त्यांच्यापासून काहीसा दूरच असल्याचे चित्र आजही दिसते। शिवाय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे गटही कदमांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे। नगर जिल्हा भाजपचे सर्व पालकमंत्री विखे ही देवळाली प्रवरात जास्त लक्ष देत नसल्याने एकट्या कदमांना ही निवडणूक सोपी नसल्याचे चित्र आहे। दुसरीकडे महाविकास आघाडी ही सर्व विरोधकांना एकत्र करत एकास एक उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। देवळाली प्रवरात यावेळी सत्तांतर होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।